नमस्कार मंडळीनो, आणि मी भाग्यश्री कथामृत या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे आणि हा 5 दिवसाचा सण. आणि या सणामध्ये 5वा दिवस भाऊबीज. या भाऊबीजेला खूप खूप महत्व आहे बघा. या दिवशी भाऊ बहिणीला भेटायला जातो, बहिणीकडून ओवाळून घेतो. आपल्या शक्तीनुसार तिला प्रेमाचे प्रतीक म्हणून काहीतरी भेट वस्तू किंवा पैसे देतो. काही कारणाने एखाद्या बहिणीला कोणीच भाऊ भेटला नाही तर चंद्राला भाऊ समजून ती त्याला ओवाळते. भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे आणि यासाठी हा सण साजरा करतात. तर मंडळीनो, या भाऊबीजेची कथा काय आहे ती आपण ऐकूया बर का. सूर्यदेवाची पत्नी छाया हिच्या पोटी यमराज आणि यमुना यांचा जन्म झाला. यमुना आपला भाऊ यमराज याला आपल्या घरी येऊन भोजन करण्याची प्रेमाने विनंती करत असे, पण यमराज व्यस्त असल्यामुळे यमुनेबद्दल बोलणे टाळायचे. यमुना फारच नाराज होत असे की आपला भाऊ आपल्या घरी येत नाही. पण एकदा कार्तिक द्वितीया या दिवशी, या तिथीला यमराज अचानक तिच्या घरी आलेले पाहून या यमुनेला खूप आनंद झाला. तिने प्रसन्न मनाने भावाचं स्वागत केलं, त्याला पाटावर बसून ओवाळलं आणि नंतर त्याला भोजन सुद्धा वाढलं. आणि यावर प्रसन्न होऊन यमराजांनी बहिणीला वरदान मागायला सांगितलं. तेव्हा बहीण भावाला म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी जेवायला माझ्या घरी यायचं, आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला जेवू घालेल आणि ओवाळेल त्यांना आपलं भय नसावं, अर्थात यमाचं. यमराजांनी सुद्धा तथास्तु म्हटलं आणि यमराज यमपुरीला गेले. असे मानले जाते की जे भाऊ या दिवशी यमुनेमध्ये पूर्ण भक्तिभावाने स्नान करतात ते आपल्या बहिणींचे आदरातिथ्य स्वीकारतात. त्यांना आणि त्यांच्या बहिणीला यमाचे भय नसते. तर मंडळीनो, अशी होती ही कथा भाऊबीजेची. तर आजचा दिवस खूप धमाल मजा करा आणि मोठे मोठे भेटवस्तू तुम्हाला मिळू दे. अर्थात प्रेमानं दिलेली असतात आणि भेटवस्तू ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे, अगदी छोटी जरी असली तरी भाऊ आपल्या ऐपतीप्रमाणे देत असतो आणि त्यामध्ये भावाचं प्रेम असतं. तर मंडळीनो, आपण कथा इथंच थांबूया आणि उद्या आणखीन एक कथा घेऊन आपण परत भेटूया. तोपर्यंत मी तुमची रजा घेते.